मराठी मालिका, नाटक आणि सिनेमा अशा सर्व माध्यमांद्वारे घराघरात पोचलेल्या अभिनेत्री म्हणजे सविता मालपेकर. त्या त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखल्या जातात. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये त्यांनी एक आठवण सांगितली. एका दिग्गज अभिनेत्रीचा मास्क कसा उतरवला हे त्यांनी सविस्तरपणे सांगितलं आहे. यावेळी सविता यांनी त्या दिग्गज अभिनेत्रीसोबत चक्क मारामारी केली होती. नक्की काय होता तो किस्सा, चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया. मुलाखतीत सविता मालपेकर यांनी ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री फैयाज यांच्याविषयीचा एक वाईट अनुभव शेअर केला. त्या म्हणाल्या, फैयाज त्यावेळी अनेक नाटकात अभिनय करायची, नाट्यगीते गायची. तिला दिग्गज अभिनेत्रीचा मान मिळायचा. या गोष्टीचा तिच्या वागण्या बोलण्यात अभिमान दिसायचा. स्वतःचे सौंदर्य आणि इतर गोष्टींविषयी तिच्या मनात अहंकार निर्माण झाला होता. त्या मानाने मी त्यावेळी तरुण होते आणि नवखी होते, त्यामुळे कदाचित ती मला त्रास द्यायची एकही संधी सोडत नव्हती. तिची नेमकी काय समस्या होती मला माहीत नाही, पण मला त्रास द्यायला तिला आवडायचं. असं अनेक वेळा झालं. एकतर मी सविता मालपेकर, त्यात कोकणातून आलेली. उगाचच कोणी शेपटीवर पाय दिला तर मी गप्प बसणार नाही. तरीही मी गप्प राहिले. मी निर्मात्याला माझ्यापासून हिला लांब ठेवा अशी विनंती केली, मात्र निर्मात्याने काही माझे ऐकले नाही. मग व्हायचे तेच झाले. तिने मला त्रास द्यायला सुरुवात केली आणि माझ्या सहनशक्तीचा अंत झाला. रागाच्या भरात मी थेट तिला जाऊन भिडले. प्रकरण हातघाईवर आले. सेटवर चक्क मी तिच्याशी मारामारी केली. त्यानंतर ती थोडी शांत झाली. तेव्हा तिला समजलं असेल की कोणीही नवखा असेल तर त्याला सांभाळून घेतलं पाहिजे. उगाच आपल्या कामाचा गर्व आणि अहंकार ठेवू नये. अशा रीतीने सविता मालपेकर यांनी अभिनेत्री फैयाजसोबत आलेला अनुभव सांगितला. त्यांनी हा किस्सा सांगताना एक महत्त्वाची गोष्टही स्पष्ट केली. कोणत्याही कलाकाराने आपल्या यशाचा किंवा अनुभवाचा गर्व करू नये आणि नवोदित कलाकारांना कमी लेखू नये असे त्यांचे मत आहे. त्यांच्या स्वतःवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाल्यानंतरच प्रतिक्रिया दिली होती असेही सांगितले. त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ही मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.